ताना 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 पाहतोस ना ते रक्त. पण त्याच वेळी तान्हाची नजर विखारी बनली, जणू काही डोळ्यात रक्त उतरलं आणि तान्हाजी पाहू लागला. सूर्याजीला उत्तर आला, सूर्या पाहतोय ना ते रक्त नाही बरं, ते रक्त नाही बरं, तो भगवान वर जायला हवा. पुन्हा जोर खंडा फेकला. आता घडलेली चूक घडणार नव्हती. एकामागे वारे भले वाटते शपथ, भले पट्टे शपथ, हर महादेव भले पट्टे शपथ. एकामागे एक मावळा तर चित्या चालीनं बरोबर जाऊ लागला. आता घडलेली चूक घडणार नव्हती. मावळे मात्र वेगानं पाहता पुढे सरकत होते. तान्हाजी आणि सूर्याजी मागून बेभान होऊन वेगानं बरोबर जात होते. पाहता द्रोणागिरीच्या कड्यावर आले. झोपलेले एका जागेवर झोपवले, चौटून उभे राहिले. पाहिलं मराठ्या आ गए, रहमत कर खुदा, रहमत कर, या मराठ्या आ गए. पण त्याच वेळी आता वाचवायला मात्र कोणीच नव्हतं. तलवारीवर ढालीवर तलवार पडत होती. पाहता समोर येणारे यवन चाटले जात होते. शेरखा समोर आला, शेरखा उतरला. मराठ्या आ गए, या हात पे लगा माना चाहिए मराठों का. पण त्याच वेळी सूर्याचा वार झाला. पाहता शेरखा कोसळला आणि मग मात्र यवनांच्या समोर मराठे उभे ठाकले. तलवारीवर ढालीवर तलवार पडू लागले. पाहता तासभराचा वेळ गेला आणि त्याच वेळी उदयभानला बातमी मिळाली. उदयभान समोर आला तर यवन थवकले, मराठे थवकले. जणू सह्याद्रीचा वारा शांत झाला. कारण एका बाजूला होता कोंढाण्याचा अविभक्त सम्राट उदयभान, तर दुसऱ्या बाजूला होता सह्याद्रीचा छावा तान्हा. आणि उदयभान उतरला, समोर पाहिलं, मेशीला पीळ देणारा तान्हाकडे पाहिला आणि उतरला. सच बता कापीर, कौन है तो. आणि त्याच वेळी तान्हाजी मात्र गडगंज हास्य करत उतरला. अरे नाही ओळखलं. चुप, सच बता कापीर, कौन है तो. आणि त्याच वेळी तान्हानं सांगितलं, म्हणजे नाही ओळखलं ना. अरे मैं तो, अरे बा कौन है तू. अरे मैं तोच ज्याने कोकणात सूर्याला चचला ना, तो म्या. मतलब तान्हाजी मालुसुरा आहे तू. अरे भाई ओळखलं ना या वाघाला. ये आणि पाहता तलवारीचा पहिला वार झाला. जे पाहता उदयभानच्या मस्तकावर जिरटो खाली कोसळला. पण उदयभान कमी नव्हता. पुढच्या तलवारीचा वार झाला, तान्हानं चुकवला. पुढचा वार झाला, डाव्या दंडावर रक्ता चिलखंडी यातनांचा हौदस पेटला. पाहता रक्ताची धार लागली. पण त्याच वेळी एका हातात ढाल राहिली होती. ज्या हातामध्ये तलवार तो हात मात्र खाली पडला होता. पण त्याच वेळी जागेवर ढालवर बाजूला फेकली. राहिलेल्या अकुलत्या एका हातामध्ये तलवार आली आणि दुसऱ्या हाताने डोईवरचा पगडा काढला, आपल्या खांद्यावर बांधला. हरण महादेवचा गदर झाला आणि पुढचा वार थेट उदयभानच्या मस्तकावर झाला. पण त्याच वेळी तरी उदयभान रक्ताच्या थारोळ्यात विचार करत राहिला, ये ऐसे नाही हात आहे का, ये ऐसे हात नाही आहे का. आणि पाहता मागच्या यवनांना इशारा झाली. बाणांच्या तलवारीचे वार होऊ लागले. आणि पाठमोऱ्या पाठीवरती तान्हाच्या मात्र, कारण वाघावरती पुढून वार करायची हिंमत यांची नव्हतीच. मुळा पाहता मागून वार झाले आणि जसा समोरून उदयभान कोसळला तर तान्हाही मागच्या मागे कोसळत गेला. पण ज्यावेळी तान्हा कोसळला, सूर्याची नजर गेली. अरे तान्हा कोसळला रे. आणि पाहता सूर्या धावत आला. त्यानं तान्हाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. लवलवणारे डोळे मात्र जणू काही तान्हाचे सूर्याला सांगत होते, सूर्या निघालो रे म्या. तुला आठवतही ना राजानं शबूत दिला होता बघ म्या. कोंढाण्यावर भगवा फडकवल्याशिवाय हे मालुसऱ्याचा ताना जायचा नाही रे. पण ताना निघलोय बरं. पण आता तो शबूत तुला पुरा करायचा आहे बघ. आणि पाहता तान्हाचे डोळे मिटू लागले. सूर्याची नजरेमध्ये जणू काही विष कालवावं अशी आग होत होती. तान्हाचं ते रौद्र पाहू शकत नव्हता. आणि पाहता मुखातून कंचाळी फुटली. तान्हा आणि खऱ्या अर्थानं पाहता तान्हा स्वर्गाच्या दिशेने रम्मान झाला. पण तो स्वर्गात पोचेपर्यंत खऱ्या अर्थानं माझ्या तान्हाचं शौर्य अरे एवढं लागलं की देवानाही तान्हासाठी दार उघडी केली. तान्हाचा आत्मा तर स्वर्गाच्या दिशेने रम्मान झाला. पण त्याच वेळी सूर्याची नजर मात्र मागं फिरली. कारण मराठी आता मागं सरकू लागले. सुभेदार पडला आणि मावळे जसे मागं सरकू लागले, सूर्याच्या तळपायाच्या मस्तकात गेले आणि सूर्या कडाडला. अरे मावळे आहात तुम्ही, शोरांचे मावळे. मर्द आहात की नामर्द. मागं फिरताय आणि पाहता हातातली तलवार सब दिशी मागं वार करती झाली. दोरखंड कापला. आता मावळ्यांसमोर एकच पर्याय उभा टाकला. आता खऱ्या अर्थानं मागं उडी टाकून मारायचं, नाही तर खऱ्या अर्थानं कोंढाण्यावर भगवा फडकून पुढं जायचं. मावळ्यांनी दुसरा पर्याय निवडला, कोंढाण्यावर भगवा.
एक मावळा खऱ्या अर्थानं माझ्या राजांसाठी आपला प्राण देता करता झाला, म्हणून तर स्वराज्य उतरलं. अरे आपलं ध्येय म्हणजे भगव्याची अस्मिता, हा देव आपलाचा खऱ्या अर्थानं माझ्या मावळ्यांनी केला, म्हणून तर तुमच्या माझ्या जीवनात स्वराज्य नावाचं खऱ्या अर्थानं सुख मिळालं. माझे तुकोबाराय सुद्धा सांगतात, अरे या मृत्यू लोकामध्ये 84 लक्ष योनीतून जर तुम्हाला मला हा मृत्यू लोकातला देह मिळाला आहे, हा देह जर खऱ्या अर्थानं 84 लक्ष योनीमध्ये पुन्हा जाऊ द्यायचा नसेल तर कलियुगी उद्धारे हरीच्या नामे आणि मुखी नाम हाती मोक्षायचे साक्ष बहुतांचे. खऱ्या अर्थानं तुम्हाला मला सुद्धा एकमेव, कारण सुखासाठी विचार करा. हात जोडून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला सांगा इथं बसलेल्या प्रत्येकानं 2 मिनिटं विचार करा. सुखासाठी बंगला बांधला, 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही नोकरी केली आणि 58ला रिटायर होऊन तुम्ही गावात आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली, तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं केल्याशिवाय ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ, गेले 25. 2च वर्ष गेले, तालुक्यात तुमच्यासारखा रावसाहेब माणूस नाही. थोडीशी गरज आहे, द्या रावसाहेब. 2च वर्षात मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावळ्याने जिरावले, तुम्ही झाले मोकळे. मला सांगा महाराज, अहो सुखासाठी बंगला बांधला, सुख मिळालं? बरं तुम्ही 20 कोटीचा बंगला बांधला तरी पोरग म्हणाल का बेडरूम मध्ये आंघोळ घालू शेवटची? म्हणजे बंगला आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आंघोळीला गरम पाणी काढलं जात नाही तोपर्यंत बंगला आपला आहे. सुखासाठी बायको केली, 2.5 लाखाचा हॉल घेतला, 2.5 लाखाचे त्याला दागिने केले, गावचे जिरवाय 2 लाखाचा हॉल घेतला, गावातल्या इड्यांना 1.5 लाखाचे फेटे आणले, 3 दिवस गावातल्यांना जेवण दिलं आणि खऱ्या अर्थानं परत गावची रात्रभर जिरवायला 1.5 लाखाचा डीजे आणला आणि फुलाच्या गाडीत सजून जी बायको घरी आणली तीच तुम्हाला मला काय म्हणते? आता आम्ही काय वेगळे का महाराज? तुमच्या पुढे आल्यावर बोलते नाही तर सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपे. मला सांगा, तीच तुम्हाला मला काय म्हणती? तुम्हाला काही कळत नाही तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमाचा झटका आहे. सुखासाठी बायको केली, मनोमन विचार करा, सुख मिळालं महाराज? सुखासाठी पप्या जन्माला आला, तोच पप्या गावातून बाहेर पडल्या म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच इस्टेट कमवून ठेवली नाही. सुखासाठी गुड्डी जन्माला आली, 2 पतपेड्यांचं कर्ज काढून तिला कॉलेजला पुण्याला पाठवली. ती कॉलेजच्या गेटवरूनच गड्ड्याला घेऊन गेली तर परत गावात आडनाव बदलून आली. सुखासाठी बाण कोरले, इथं नवीनच टोळी आली बो. यांनी सध्या हाहाकार केला आहे. ही बाण करणारी टोळी सुख तुमच्या गावात आहे का? कोणत्याही गावात जा महाराज, गाव तसं चांगलं पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं का 80% प्रकरणं फक्त जमिनीच्या बांधांची. बरं कोणत्याही गावातला अध्यक्ष पहा, पहिले असे होते, अध्यक्ष झाल्यापासून असे झाले भाऊ महाराज. गावचं ऐकावं लागत, बायकोचं घरात ऐकावं लागत नाही, एवढं गावचं ऐकावं लागतंय, ते लय अवघड राहते. बरं तुम्ही हे बाण कॉर्नर नीट अभ्यास करा. हे 1 एकर 2 एकर 4 एकर 5 एकरच्या पुढचा माल आहे. ह्याच्या निम्या वावरात काँग्रेस आहे पण ह्याच्या वावरात ट्रॅक्टर आला का शेजाराला घामच आहे. बरं सुखासाठी बाण कोरले, मला सांगा आयुष्य बांधात घालवलं पण ते बाण सुद्धा आपले कुठपर्यंत येतो? जोपर्यंत दशपिंड विधी होत नाही आणि 13व्याला आपण 7/12वरती आता कंस येत नाही तोपर्यंत ती जमीन आपली, तो बांध आपला. पण 13वा झाल्यावर तो 7/12 बांध सुद्धा आपला राहत नाही. सुखासाठी बायको केली, ती बायको सुद्धा अग्नी डाग दिल्यावर राहत नाही. सुखासाठी पप्या जन्माला तो पप्या गुड्डी आल्यावर राहत आपला. तुम्ही एवढं विचार करून बोलताय मला सांगा, सुखासाठी गुड्डी जन्माला आली, गुड्डी आपली कुठपर्यंत आहे? जोपर्यंत तिच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही तोपर्यंत गुड्डी आपली आहे. पण एकदा का पिवळ्या तांदळाचा मार पडला गुड्डी आपली राहत नाही. म्हणजे ज्यासाठी आपण आयुष्य वेचलंय ही प्रत्येक गोष्ट नश्वर आहे, पण इथून 84 लक्ष योनीचा पुढचा जो प्रवास करायचा आहे त्यामध्ये जो सोबत आहे त्याचं नाव ईश्वर आहे आणि तो जर आपल्या जीवनात आपलासा केला तर तुमच्या माझ्या जीवनाला सुखाची प्राप्ती आहे. हे सांगतात तुकोबाराय अभंगाचे. आपुला तो एक देव करुणी घावा, 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 आपुला तो एक देव करुणी घावा.
या सगळ्या स्वरगंधर्वांसाठी एकदा जोरदार कडाळून टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबराय तुम्हा कलियुगातील जडजीवांना उपदेश करतात की जर तो भगवान परमात्मा आपल्या जीवनात आपलासा केला तर तुमच्या माझ्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही मी एवढे सोपे नाही. ते सुख तुम्ही मी प्रपंचात शोधतोय, ते सुख तुम्ही मी संसारात. आणि आपला प्रपंच कसा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं तुकोबराय सांगतात प्रपंच दुःख मूळ आहे, प्रपंच दुःख देणारा आहे. म्हणून तर पुढे जाऊन तुकोबराने सांगितलं संसाराच्या नावे घालून या आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली. मग तुकोबराय आजच्या खऱ्या अर्थानं आमच्या कीर्तनामध्ये एक प्रश्न असा निर्माण होतो, तुम्ही जर म्हणताय प्रपंच दुःख मूळ आहे, तुम्ही जर म्हणताय प्रपंच दुःख देणारा आहे, तर तुमच्यास आदी संतांनी जेव्हा आम्ही चरित्र अभ्यासतो आम्हाला जाणीव होते की तो प्रपंच केलेला आहे. मग तुमचं हे बोलणं इथं दुटप्पीपणाचं होत नाही का? लक्षात घ्या महाराज, तुकोबराला उत्तर देताना शास्त्राचा आधार घेतात, कारण प्रपंचाचेही दोन प्रकार पडतात. प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग, एक सकाम दुजा निष्काम. प्रपंचाचेही दोन प्रकार आहेत, एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाची व्याप्ती आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच, आणि निष्काम प्रपंच या शब्दाची व्याप्ती आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपला पप्या, आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही. म्हणून 10 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू रेशन कार्ड सोडून तुमचं माझं नाव कुठंच आढळत नाही. पण संतांनी केला, महापुरुषांनी केला, माझ्या शुभ आणि शुभांच्या मावळ्यांनी केला, तो जगाच्या कल्याणाचा प्रपंच होता, म्हणून त्यांची नावं इतिहासात आहे. प्रपंच केला दामाजी शेटनं, म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडला. प्रपंच केला माझ्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं, म्हणून तर वेदांचा द्याता असणारे ज्ञानोबाराय घडले. प्रपंच केला माझे कनकाई माऊल्यांनी बोल्लवांनी, म्हणून तर 5वा वेद निर्माण करणारे तुकोबाराय घडले. आणि प्रपंच केला मासाहेब जिजाऊ आणि शहाजी राजांनी, म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले. पुत्र भावा ऐसा गुंडा त्याचा कधी लोकी झेंडा, त्याचा कधी लोकी झेंडा, त्याचा कधी लोकी झेंडा. ऐसा गुंडा त्याचा कधी लोकी झेंडा, त्याचा कधी लोकी झेंडा, त्याचा कधी लोकी झेंडा. लक्षात घ्या महाराज, या महामातांनी महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी स्वराज्य घडवलं. खऱ्या अर्थानं माझ्या शिवांनी असं काही आपल्या लोककल्याणकारी स्वराज्यासाठी आपले श्वास अर्पण केले, ज्या श्वासांनी भगव्याची अस्मिता जिवंत ठेवली. माझ्या राजानं व्यसन केलं ते खऱ्या अर्थानं लोककल्याणकारी स्वराज्याचं. आपलं व्यसन आपलं सध्या, कारण माझ्या राजानं निर्माण केलं, माझ्या राजानं व्यसन केलं ते लोककल्याणकारी स्वराज्याचं. आज आपण काय व्यसन करतोय? सध्या माझ्या महाराष्ट्राची तरुणाई 4 व्यसनांमध्ये गुरफटून गेली महाराज. पहिलं व्यसन म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे, दुसरं व्यसन म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे, तिसरं व्यसन म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे, आणि चौथं म्हणजे दारू अंमली पदार्थांचं व्यसन आहे. खऱ्या अर्थाने या 4 व्यसनांमध्ये माझ्या एकदा जोरदार काळा हुद्यात महाराज न पिणार. लक्षात घ्या, खऱ्या अर्थाने या 4 व्यसनांमध्ये माझ्या महाराष्ट्राची तरुणाई बर्बाद झाली आहे, शोकांतिक आहे. पहिलं व्यसन म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे. आता सध्या तरुणाई कोरोनाला घाबरत ते म्हणते कोरोना क्या बडी चीज है, इश्क ही मेरी जिंदगी है. कारण सध्या मला सांगा महाराज, आता आपल्याला वाटतं बा तिथे सगळी वयस्कर मंडळी आहेत आणि त्यातले बरेचसे चेहरे काकड्याचे आहे ना. एकदा जोरदार काळ आमच्या काकडावाल्या मंडळींसाठी होऊन जाऊ दे. पण मला सांगा महाराज,
सध्या जर काळ पाहिला तेवढा भयानक आपल्याला वाटतं बुवा ही तरुण पोरं कीर्तनाला येत नाहीत आणि आपल्या सप्त्याला दिसत नाही. आपल्यापेक्षा मोठा सप्ताह त्यांचा राहतो महाराज. आता होऊन गेला ह्या महिन्यात 14 तारखेला व्हॅलेंटाईन डेला काल्याचं कीर्तन राहते त्यांचं. कारण सध्या एवढी भयान परिस्थिती. प्रेम करून नये अशा वाईट विचारांचा माणूस मी मुळातच नाही महाराज. माझं ते म्हणणंही नाही. पण त्या प्रेमाला काहीतरी मर्यादा, काहीतरी स्वाभिमान नाही तर बापाच्याच पैशावर 5 रुपयाची अंगठी घ्यायची, ती मिनीला द्यायची आणि 4 दिवसांनी कलर गेल्यावर बाजारात चव घालून घ्यायची. यात काय अर्थ आहे महाराज? मग प्रेम करू नये अशा वाईट विचारांचा माणूस मी नाही. पण त्याला काहीतरी मर्यादा. अहो प्रेम खऱ्या अर्थानं महाराज ही 5 रुपयाच्या बापाच्या पैशावर बेंटेकची अंगठी देऊन चव घालून घेण्यापेक्षा जर खऱ्या अर्थानं पहिल्यांदा 5-50 हजाराची चांगली नोकरी पहा आणि मग मिनीला 1 तोळा करा. ही खरी मर्दानगी आहे. काय प्रेम करतोय आम्ही, काय प्रेम करतोय महाराज? आता ही जर पोरांचे सगळ्या तरुण पोरांना हात जोडून विनंती करतो तर तुमच्या गावातली तरुणाई खरोखर फार सज्ञ आहे महाराज. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. पण महाराज विचार करा, कोणत्याही गावात जा, सगळ्या तरुणाईला हात जोडून सांगतो बाबांनो शिकाल तर टिकाल, नाही तर शेवटी केजच्या बाजारात बरमुडेची काल. लय अवघड. बरं ही पोरे काय बोलतील भरोसा? एक कार्ट तर मी कॉलेजला पाहिलं, ते कॉलेजच्या गेटवर जाऊन तिला म्हणलं आता यांचं कसं झालंय महाराज, हा रोज तिला SMS करतात तू माही जाणी आणि मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आणि मध्येच आला कोरोना. जसा कोरोना आला ती घरी हाय घरी 1.5 वर्ष. आणि जसं ऑक्टोबरला कॉलेज सुरू झालं हा पहिल्याच दिवशी जाऊन तिला म्हणला क्या हुआ तेरा वादा, तुझ्या प्रेमामध्ये मी झालो ठार वेडा. ती म्हणली कालच माझा साखरपुडा झालाय, हा घे प्याडा. लय अवघड आहे महाराज. बरं हे काय बोलतील भरोसा? एक तर परवा पाहिलं असं काळं पोरग ढेकळात टाकलं तर दिसणार नाही. ते तिला जाऊन म्हणतंय तू मला ओळखलं? ती म्हणली नाही ओळखलं. तू मला ओळखलं? ती म्हणली नाही ओळखलं. मी टायटॅनिकचा हिरो आहे. ती म्हणली मुर्द्या टायटॅनिक बुडालं होतं, जळालं नव्हतं तवा तो बाणावाला. लय अवघड आहे महाराज. बरं तुम्हालाही वाटतं ना आपलं कार्ट रोज कॉलेजला आहे, एक दिवस त्याच्या मागं जा बरं. ते कॉलेजच्या गेटवर जाऊन तिला म्हणतंय किती दिवस झाले मी वाट पाहतोय, तू प्रपोज करत नाही. तिने लांबूनच तिच्या का पाहिलं बो, चेहरा तुझा खास नाही, अंगावर तुझ्या मास नाही, प्रपोज तुला काय खाक करू, उद्यापर्यंत जगायची तुझी आस नाही. तरी आपलं येडं म्हणतं नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मग तिचं ठरलेलं वाक्य मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर. तरी हा म्हणतो कोई बात नहीं, इस जन्म में ना सही अगले जन्म में तेरा बन जाऊंगा, मगर शादी तो तुझसे ही करूंगा. कॉफी शॉपला 1 कोल्ड कॉफी आणि 1 कॅडबरी बोलली. कॅडबरीत पोरगी बोलती. बरं पाहता काय खड्डा तुम्हालाही 15,000चा. आपली जनावरं काही सुपी राहतात का? ती त्याला म्हणती मी तुम्हाला व्हॉट्सअपला SMS केला असता पण माझ्या काही अँड्रॉइड मोबाईल नाही. आपलंही कमी नाही. आलं घरी पप्पा मोबाईल हरवला. हा जुना मोबाईल सॅगमध्ये ठेवतो. पप्पाला म्हणतो पप्पा मोबाईल हरवला. बाप म्हणला मी घेणार नाही. आपल्याकडे स्कीम चालली आहे हम दो हमारा एक. बाप तो म्हणला उद्यापासून मी कॉलेजला जाणार नाही. बाप म्हणला हे शिकलं नाही तर आपलं घर चालणार नाही. दुसऱ्या दिवशी जाऊन फॉर्म भरला, बजाज फायनान्स मोबाईल घेतला बा त्याने. पप्प्याला नवीन मोबाईल. आता पप्प्या एवढा आपला हुशार आहे, हा पप्प्या जुना मोबाईल तिला देतो आणि नवीन याच्याकडे होतो. पण दिण्या अगोदर सुद्धा एक प्रोसेस राहते महाराज. पहिलं त्यातलं मेसेंजर डिलीट होतं, मग त्यातलं व्हॉट्सअप डिलीट होतं, मग त्याची गुगल बाबाची हिस्ट्री आणि यूट्यूबची हिस्ट्री डिलीट होते. मग तो सज्जन मोबाईल तिच्याकडे जातो. संध्याकाळी 8:30 वाजले, झालं सुरू. काय करतेस पिलू? बरी आहेस ना पिलू? जेवलीस पिलू? मी शिव पिलू. आपल्याला वाटतं बा आपलं कार्ट झोपले, रातच्या 1:30ला गोदडी बाजूला घ्या, ते आतून SMS करताय मी शिव पिलू. महाराज आता हे कुत्र्याचं पिलू मांजराचं पिलू माहीत होतं, पण हल्ली इंस्टाग्रामवरती ते नवीनच पिलू आले. आता 2 पायाचं पिलू. लय अवघड आहे. बरं ही प्रेम प्रकरणं वाढण्यामागं महाराज महिला मंडळ तुम्ही सुद्धा आता तेवढेच सहभागी आहात. माफी मागून तुमचा मुलगा म्हणून बोलतो. ही सध्या लव्ह मॅरेजची प्रकरणं वाढण्यामागं आणि मुलं पळून जाण्यामागं सुद्धा तुम्ही सुद्धा तेवढेच जबाबदार आहात. कारण तुम्हाला आता चांगली पोरं चालत. आईच्या शेजारी पोरगी झोपायला उशीत मोबाईल तरी आईला कळत नाही. रातच्या 3:30 व्हायब्रेटरने उशीत काळी पिवळी नाचायला लागली.
बाप म्हणला आपल्या घरावर कोणी बाणामती केली का 7 वाजेपर्यंत उशी आली बसला म्हणला होईल ते होईल उशीत हात घातला मोबाईल काढला 7:30ला पोर रिबीट आहे तरी 8ला कॉलेजला येईल लय अवघड आहे बरं ही आता सध्या मुलांची बदलण्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही सुद्धा तेवढेच सहभागी आहात कारण तुमच्याकडे ते फॅड आलं महाराज तुम्हाला चांगली पोरं लग्न तुमच्या लिकीसाठी चालत तुम्हाला पार्ट्या लागत आहेत पार्ट्या त्यांचा बंगला 4 एकर इकून बांधला येडे तुला माहितच नाही दारासमोर 4 व्हीलर आहे 4 लाखाच्या गाड्या 3 पतपिढ्यांचं कर्ज आहे महाराज हा विनोद नाही इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या बापाची संपत्ती पाहून आपल्या पोरी दिल्यात ना आज तुमची मुलगी बंगल्यात आहे सोन्याच्या ताटात जेवतीये पण कधी भेटायला जा तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे आणि इथं बसलेल्या ज्यांनी मुलाच्या बापाचं कर्तृत्व न पाहता मुलांचं कर्तृत्व पाहून आपल्या पोरी दिल्यात आज तुमची मुलगी भलेही झोपडीत आहे पण कधी भेटायला जा तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान कारण जेवढी मोठी पार्टी आज तेवढी सरळ राहिली नाहीत कार्टी अरे बापाच्या पैशा उन्मत्त झालेलं पोरग जर व्यस्ती निघालं ना तुमच्या लेकीला कधीच वाटत नाही माझ्या माय बापानं मला डोलीत बसून पाठवलं तिला वाटतं सबंध आयुष्यासाठी माझ्या माय बापानं मला तिरडीवर झोपवलं कारण लग्न हा भातुकलीचा खेळ नाही हो आयुष्याचा मेळ आहे म्हणून आपल्या लेकीचं लग्न करताना आजपासून मुलाच्या बापाची संपत्ती पाहू नका मुलाचं कर्तृत्व पहा तुमची मुलगी स्वर्गाच्या नंदनवनात राहील आणि इथं जेवढी आमची शेतकऱ्याची पोरं आहेत एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा कारण महाराष्ट्रात एवढीच पोरं स्वाभिमानी राहिल्यात नाही तर काही गावाची परिस्थिती लय अवघड आहे मला सांगा आता 80% सध्याचे बायोडेटे हे 82चा 87 आहे 87चा 92 आहे 92चा 97 आहे आणि मग पुढे मध्यस्थीने सध्या डोक्यात एवढं धरलंय बायोडेटा उतरा साल उतरा आणि लग्न करून का तुमच्या का बरं आहे सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत का तुमच्या का बरं आहे का आईचं बरं आहे महाराज आता 35चे 35 गावात नवर देव असतील तो रातच्या 12ला भांडारा पाहिला तरी उठून उभा राहतो आपल्या अंगावर पडतो काय जाऊ द्या महिला वर्ग मी तुमच्या मुलासारखा आहे मला सांगा शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या तुम्हाला हा चेहरा पसंत नाही का माझी भाषा कळत नाही बुवा सकाळी जेवून इथपर्यंत आहे आता उद्या परत दुपारी 2ला जेवेल तरी उभा आहे तुम्ही जेवून आलात ना मग थोडं बोला ना तुम्ही बोलले काय नाही बोलले काय मा पाकिट कमी होणार आहे का पण तुम्ही बोलले तर कमीत कमी उत्तर तरी मला सांगा शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या जी बोलणार नाही तिचा मग असाच राहणार पोरगा मिळाल्या बरं जाऊ द्या बोलू नका मला सांगा ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे पुरुष मंडळी तुम्ही शांत फक्त महिला मंडळ त्याने एकदा जोरदार टाळ्या वाजवा मग जर तुमची सगळ्यांची अपेक्षा आहे शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे तर आता छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन फक्त खोटं बोलता येणार नाही तर मग ज्यांना वाटतं आता तुमची अपेक्षा आहे ना शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे मग ज्यांची अपेक्षा आहे नाही ज्यांना आता जी आई तर म्हणेल की महाराज मला उपरती झाली आणि शिवजयंतीच्या निमित्तानं आज मी शपथ घेते मी माझी गुड्डी आता शेतकऱ्याच्या मुलालाच देणार त्या टाळी वाजवा आता एकदा ज्या आईला वाटतं बा मी माझी गुड्डी आता शेतकऱ्याच्याच मुलाला देणार तिने टाळी वाजवा काय लबाड दुनिया आहे महाराज आपली गुड्डी फ्लॅट मध्ये गेली पाहिजे पण आपला पाप्या पिवळा झाला पाहिजे बरं जाऊ द्या महिला वर्ग आता तुम्हाला शेतकरी पोरं चालत नाही तुमच्या गुड्डीला शेतकरी नवरा चालत नाही पण आमची शेतकऱ्याची पोरं एवढी चांगली आहेत महाराज बाप मानला पाप्याला हळूच मानला घरात जाऊन कडी लावून मानला पाप्या इथं थांबू नको तू 27चा झालाय असं कोणी पोरगी देणार तू एखाद्या MIDC जाऊन चिटक काय लागल ते तुला इकून देतो पण माग येऊ नको आमचा पप्या एवढा स्वाभिमानी पप्या म्हणला 40चा होईल पण खोटं बोलून लग्न करणार नाही तर काही गावात बापन पोर लय हुशार आहेत महाराज पप्याच्या लग्नाचं वय झालं का बाप म्हणतो इथं थांबू नको काहीच होणार नाही तू एखाद्या MIDC जाऊन चिटक काय लागल ते तुला देतो माग येऊ दुसऱ्या दिवशी अख्या गावाला पेढे महापपूची टाकला शेजारचं म्हणतं मला 92% मार्क याच्या पप्याला 42% मार्क MIDCला कांता देव याला पावन झाला पण याचा पप्याची टाकला
8च महिने गेले, परत अख्ख्या गावाला पेढे. मा पप्पू परमनंट झाला. आता गावात 4 जण इडी राहत्यात. ते म्हणले आपली पोर देऊन टाकू, त्यांचा पप्पू परमनंट आहे. लग्नाला 20 लाख खर्च केला. मला धूम धडाक्यात लग्न. 2च फक्त वर्ष, 2च महिने गेले. संध्याकाळी 6:30 गावात आला एक छोटा हत्ती. माग एक फ्रीज, एक पलंग, एक गॅसची टाकी, एक भांड्यांची पिशवी. पुढे डुकून पाहिलं छोटा हत्तीचा ड्रायव्हरच्या बाजूला पप्पू. पप्पूच्या बाजूला पप्पूची गुटी. गावातली अवस्था आहे महाराज. पप्पूच्या बाजूला पप्पूची गुड्डी. काय झालं भाऊ, कंपनी अंबरनाथला गेली. कमीत कमी आमची शेतकऱ्याची पोरं असं तर करत आणि जाऊ द्या महिला वर्ग. तुम्हाला जर आता शेतकरी जावई चालत नाही, तुमच्या लेकीला शेतकरी नवरा चालत नाही, तर माझं जिथं पुण्यात ऑफिस आहे माझ्या बाजूलाच IT पार्क आहे आणि माझे 90 मित्र आहे. गादी उभा आहे महाराज, मी स्टॅम्प लिहून देतो. माझे 90 मित्र असे आहेत ज्यांचा कमीत कमी लाखभर रुपये पगार दर महिन्याला आहे. म्हणजे 13-14 लाख रुपये त्यांना पॅकेज आहे. त्यांची फक्त एकच अडचण आहे, तुम्हाला शेतकरी जावई चालत नाही, तुम्हाला नोकरीवाला लागतो ना, मग तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. त्यांना 90-95 हजार लाखापर्यंत पॅकेज आहे. 13-14 लाख रुपये वर्षाचं पॅकेज आहे. पण त्यांची एकच अडचण आहे, त्यांना एकही गुंठा जमीन नाही. किती आहे आपली पोर देते, उद्या बस घेऊन येतो मी. तुम्हाला शेतकरी जावई चालत नाही, तुमच्या लेकीला शेतकरी नवरा चालत नाही, मग तुम्हाला नोकरीवाला नवरा मी आणून देतो भाऊ. तुम्ही किती आहे आपली पोर देतील, मग तुम्हाला जमीन काय लागती का? जर तुझी गुड्डी शेतीच करायची नाही, मग तुम्हाला जमीन काय लागती? कारण तुम्हालाही माहितीये उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा, जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारा माझा शेतकऱ्याचं पोरग तुमच्या पोरीला उपाशी ठेवेल का? म्हणून हात जोडून विनंती करतो, आता विचार बदला. भले पोरग बरे महाराज. एवढी वाईट दिवस आहे सध्या शेतकऱ्याच्या पोराने. एवढे सुख दिवस कुणाचेच नाहीत, फक्त ते जरा बुलेटच्या नादात फेल झाले, नाही तर बाकी काही नाही. मला सांगा शेतकरी एवढे सुखी दिवस कुणाचे आहे का? उगाच आपण रडण्याची PhD केली. आता मला सांगा आपल्याकडचं प्रमुख पीक कोणतं दादा? सोयाबीन आणि कपाशी. म्हणजे कपाशी आहे म्हणजे तुरीचं पीक आहे. मला सांगा आता इथला शेतकरी आणि पुण्यातला शेतकरी, एका मिनिटात सांगतो मला, सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांनी कान देऊ नये का? मला सांगा पुण्यात सगळ्यात मोठा शेतकरी 10 एकरचा आहे आणि सगळ्यात छोटा शेतकरी 2 एकरचा आहे. इथं सगळ्यात छोटा शेतकरी 15 एकरचा आहे. 10 ते 15 एकरच्या आत जमीन नाही. मोठा शेतकरी किती ते सांगू शकत नाही. मग मला सांगा एकरी, फक्त जाणकार मंडळी आता तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे, एकरी किती क्विंटल कापूस निघतो? आणि आता कशामुळं? बोंडाळी. बरोबर. मला सांगा 10 वर्षापूर्वी पाण्याची सोय कशी होती आपल्याकडे? कमी होती. आता पाण्याची मुबलक सोय झाली. मग मुबलक सोय जर आपल्याकडे पाण्याची झाली म्हटल्यावरती किडीवरती नियंत्रण आणणं हे काम आपलं होतं की नव्हतं? पण मला सांगा आपली पोरं जर शेती शिकायला तयार नसतील तर शेतीत आपण किती राबलो तर उपयोगी काय? पण आज जर पाहिलं ना महाराज, तर आज 10,000 रुपये क्विंटलला बाजार आहे आणि 7-8 क्विंटल कपाशी निघते महाराज. निघते की नाही निघत? मला सांगा 5 एकर जर कपाशी तर किती झाली? मी म्हणतो तुम्ही 5च क्विंटल धरा, 25 क्विंटल. आता सध्या बाजार काय चालू आहे? 10,000. किती झाले? आता तूर एकरी किती निघते? किती क्विंटल? 10 क्विंटल. आता मग रेट काय चालू आहे सध्या? 6,000. 5च पकडा. आपण थोडे कमी घेऊ, आपण रडायची PhD केली. आपल्या एवढं रडत कोणी नाही, आपण ती PhDच केलेली. तुम्ही काय आम्ही केली? मी शेतकरीची. मला सांगा आता 5,000 रुपयाने किती झाले? एकरी किती आहे? 5. 5 25 क्विंटलचे 5 किती झाले? 2.5चे निम्मे करा.
1.75 बरोबर का? काय जागेवर राहिले का तुम्ही? 1.25. मला सांगा मग झाले किती टोटल? 4.25 झाले बरोबर. बाकीची पिकं आपली सुखात चालू आहेत की नाही? 4.25 मध्ये खर्च किती आहे? 1 लाख. राहिले किती? 2.25. मला सांगा 2.25 लाख रुपये महिन्याला पगार किती पडला? तुम्ही फक्त हिशोब काढी चला भाऊ. महिला मंडळ तुमच्यासाठी एक खास किती? 30,000 रुपये पर मंथ पगार, शिवाय 2 वेळे गावात जाऊन 4 जणांना चहा पाजून संध्याकाळी घरी एवढी मोठी शिवजयंती साजरा करून 30,000 पगार घेऊन इथं बसलाय. शिवाय स्वतःचा मालक आहे. आता तुला तो जावई लागतो ना तुला नोकरीवाला, त्या जावयाचा हिशोब सांगतो ऐक. ह्या जावयाचा हिशोब ऐक. त्याच्या खुलीला भाडे किती आहे? 4,000. तू हिशोबच काढ गा आता. तुम्हाला माझी तळतळ होती महाराज. हे शेतकऱ्याची बिचारी पोरं एवढी चांगली पोरं आहे, त्यात 10% मी म्हणतो असतील ती बाजूला काढा ना. खडे निवडून काढणं काम कोणाचं आहे? आपलंच आहे ना. मला सांगा खुलीला भाडे किती त्याच्या? 4,000. त्याला घ्यायची टाकी महिन्याला किती लागती? 1. की झाले 1,000 रुपयाला टाकी 5,000. आता 5,000 नंतर मला सांगा त्याला किराणा किती लागतो? तुझी गुड्डी काय कमी आहे का? तुझी गुड्डी तर चेहरातलंच खाती. तुही गुड्डी सोपी नाही. मग 3,000चा तर किराणा लागेल. किती झाले? 8. 6 झाले. 6 झालते ना. 8 झाले बरोबर. आता 8 नंतर मला सांगा त्याला ऑफिसच्या शेजारी जाऊन यायला कमीत कमी महिन्याला 2,000 ते 3,000 रुपये खर्च आहे का नाही? कर हिशोब. 11. आता तुझ्या महिन्यालाच मला सांगा गावच्या ठिकाणी सुद्धा 500 ते 1,000चा दवाखाना आहे का नाही? आहे का नाही? बाकी खर्च आहे का नाही? मग किती झाले? 12,000 त्याला नुसता कसला खर्च आहे? महिन्याभराच्या तेल पाण्याचा. किती? 12,000 रुपये फक्त त्याला कायचा खर्च आहे. आणि उद्या तुझ्या गुड्डीला पोरग झालं ना त्याच्या शाळेची ऍडमिशन फी 70,000 आहे. जे 3,000 वाचवले ना त्यांनी 5 वर्ष ते सगळे कुठे आहे? ऍडमिशन फीला. शेवटी म्हणतो जा तुझ्या ऐकून काही आण. मग इकडे कपाशीचा जो शेती होय ना तो इकून पैसे देतोय का नाही देत? महाराज खरं माझं कीर्तन पटलं नाही ना, परत तुमच्या गावात मरेपर्यंत बोलू नका. पण आज तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो जरा कधीतरी मुळाशी येऊन विचार करा. कारण तुमच्या ह्या खोट्या वागण्यामुळे तुम्ही तुमच्या लेकींचं आयुष्य बर्बाद करताय. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. म्हणून हात जोडून माझ्या बहिणीनं तुम्हाला विनंती करतो इथून पुढे मुलात 12 गोष्टी असल्याशिवाय लग्नाला हा म्हणायचं. पहिली गोष्ट त्यानं जग नाही जिंकलं तरी चालेल, तो तुमचं मन जिंकणारा असावा. दुसरी गोष्ट 36 गुणांचा विचार नंतर करा. पहिले त्यानं कोरोनाच्या 2 व्हॅक्सिन घेतल्यात का हे नीट तपासून पहा. तिसरी गोष्ट त्याचा रंग सावळा असेल तरी चालेल, मनानं मात्र तो गोरा असावा. चौथी गोष्ट त्याच्या डोक्यावर एकही केस नसला तरी चालेल, पण चुकीच्या कारणासाठी पोलीस डिपार्टमेंटची त्याच्या नावावर एकही केस नसावी. 6वी गोष्ट खऱ्या अर्थानं तो रोज तुम्हाला चटणी भाकर खायला घालणारा असावा, पण खोटे मोठेपणासाठी खऱ्या अर्थानं पतपेड्यांचं कर्ज काढून पंचपक्वांना घालणारा मात्र नसावा. 7वी गोष्ट गावात जेव्हा दिंडी निघेल ना सगळ्यात पुढे तो लेझिम खेळणारा असावा, पण रात्री 12 नंतर हलत डुलत लेझिम खेळत येणारा मात्र नसावा. 9वी गोष्ट तो शिवरायांसारखा लढवय्या असावा, पण पांचट रोगानं दगावणारा नसावा. 10वी गोष्ट खऱ्या अर्थानं तो अण्णाभाऊ साठेंसारखा गावोगावी फिरून एक वेळ पोवाडा गाणारा असावा, पण घरात काहीच काम न करता बसून आचाट विचाट शिव्यात देणारा मात्र नसावा. 11वी गोष्ट तो माझ्या शंभूराजेंसारखा वाघाला फाडणारा असावा, पण खऱ्या अर्थानं गावात बसून दारूच्या बाटल्या मात्र फोडणारा नसावा. आणि 12वी महत्वाची गोष्ट तो भक्त पुंडलिकाप्रमाणे आपल्या मायबापांची सेवा करणारा असावा. 12 गोष्टी आजपासून मुलात पहा. आयुष्याचं पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि माझ्या सगळ्या तरुण पोरांना सगळ्या इथं बसलेल्या पालकांना हात जोड विनंती करतो, सध्या मराठवाड्यात जर सगळ्यात वाईट दिवस जर कुणाचे असतील ना तर आमच्या आर्मी भरती करणाऱ्या मुलांचे. कारण खऱ्या अर्थानं मायबाप कष्टानं आपल्या लेकरांना घडवतायत, पण 2 वर्ष झाले भरत्या मागं पडल्यामुळं एकीकडं वय निघून जातं याचं टेन्शन आहे. तर आता घरचे सुद्धा म्हणायला लागले आता थांब आपलं इकडं बघ, याचं सुद्धा सगळ्यात मोठं टेन्शन आहे. महाराज
खऱ्या अर्थाने ते मायबाप धन्य असतात ज्यांची मुलं देशासाठी मरायला आणि मारायला तयार असतात. विचार करा, तुमचं मोठं सगळ्यात मोठं भाग्य आहे की तुमची मुलं हा विचार करतायत. कमीत कमी अजून 2 वर्ष तरी मुलांच्या खांद्यावर हात ठेवून शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्या लेकरांना काय द्यायचं असेल ना, तर बसल्या जागेवर प्रत्येक पालकानं मनोमन एक शपथ घ्या, कमीत कमी आपल्या पुढच्या मुलांना. कारण बिचाऱ्यांच्या जीवनामध्ये आर्मी भरती होण्याचं सगळ्यात मोठं स्वप्न आहे, पण ते स्वप्न का 2 वर्ष झालंय कोरोनामुळे बाजूला पडलंय. पण जर तुम्ही त्यांना पुढचे 2 वर्ष साथ दिली तर तुमच्या पोटी जन्माला आलेला वाघ एक दिवस असं कर्तृत्व करेल की जगाच्या पाठीवर त्याचं नाव इतिहासामध्ये आदरावर असेल. आपल्या लेकरांना सहकार्य करा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. एकदा प्रेमानं भजन करूया. लक्षात घ्या महाराज, ते भगवंताचं नाम म्हणजे तुमच्या माझ्या जीवनाला तारणारं सगळ्यात मोठं साधन आहे. म्हणून बसल्या जागेवर सगळ्यांनी आपले दोन्ही हात उंच घ्यायचे आणि भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होऊन जायचे. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय
एकदा जोरदार करून टाळ्या या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत महाराज. लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं सगळ्या वारकऱ्यांच्या चरणावरती दंडवत अर्पित करतो. हा पर्वकाळ शिवजयंतीचा होता आणि खऱ्या अर्थानं शिवजयंतीच्या निमित्तानं हा जागर करत असताना दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. माझ्या राजानं स्वराज्य उभं केलं, पण हे स्वराज्य उभं करत असताना खऱ्या अर्थानं आपला प्रत्येक श्वास जर या मातीसाठी अर्पण केला तर 2 तास आपण आपल्या राजांसाठी देऊ शकत नाहीत काय. कारण वारकरी या शब्दाची व्याख्या माझ्या राजानं स्पष्ट केली आणि ती व्याख्या सांगताना माझ्या राजाच्या मुखातले शब्द होते, रणी धाव घेता असे खडग हस्त, विठोबारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाघराला. कीर्तनामध्ये असताना जो तल्लीनतेने टाळ वाजवतो आणि धर्मावर देशावर संकट आलं तर तेच टाळ सुदर्शन चक्र म्हणून शत्रूच्याही डोक्यात घालतो. असा जो वाघ आहे त्या वाघाला वारकरी म्हणतात. आणि तो वारकरी आणि धारकरी जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत स्वराज्य उतरणार नाही. आणि हीच भगवी मशाल खऱ्या अर्थानं, कारण इथंही मोठा हा गोंधळ असतो महाराज की फक्त एका जातीपुरतं शिवरायांचं स्वराज्य नव्हतं, प्रत्येक जाती धर्माला माझ्या राजाने एकत्र घेतलं आणि त्यातून खऱ्या अर्थानं लोक कल्याणकारी स्वराज्य उभं राहिलं. आणि खऱ्या अर्थानं आपण सगळे रणमार्ग मावळे एकत्र येऊन एवढी सुंदर शिवजयंती सोहळा साजरा करताय. एकदा या तरुणाईसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. कारण जवळपास आपण या 2 तासामध्ये या ठिकाणी बसलेलो असतो, पण एक गोष्ट विशेष आहे, ही तरुणाई 1 फेब्रुवारी पासून तर जवळपास मार्च पर्यंत, कारण हा कार्यक्रम झाल्यानंतर पुढचे 5 दिवस नियोजनाचे असतात, जवळपास 1.25 महिने रात्रंदिवस फक्त राजांसाठी तळमळ होऊन सकाळी 7 पासून संध्याकाळी 8 पर्यंत. मग पट्टी असेल, इतर गोष्टी असतील, सगळ्यांना एकत्रित करून एकोपा घेऊन हे सगळ्या गोष्टी जर करत असतील तर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम सुद्धा आपलं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा जोरदार करून टाळ्या. आणि म्हणून अधिकचा वेळ खऱ्या अर्थानं झालेला आहे. म्हणून शिवजयंतीच्या निमित्तानं महिला मंडळ आज 5 वचनं मी तुमच्याकडे मागणार आहे आणि पुरुष मंडळी 5 वचनं मी तुमच्याकडे मागणार आहे. आणि तुमचा भाऊ म्हणून ही जी मी वचनं मागतो ही वचनं तुम्ही मला द्यावीत ही माझी अपेक्षा आहे. फक्त हे वचन तुम्ही मला देणार नाही, हे वचन तुम्ही शिवरायांना आणि मासाहेब जिजाऊंना देणार आहात. जर तुम्हाला ते वचन ऐकल्यानंतर तुम्ही मरेपर्यंत पाळणार असाल तर तुम्ही ते वचन ऐकल्यावर टाळी वाजवायची. जर तुम्ही टाळी वाजवली याचा अर्थ तुम्ही मासाहेब जिजाऊ आणि शिवरायांना दिलेले ते वचन असेल ते तुम्ही मरेपर्यंत पाळणार आहात. आणि जर मान्य नसेल तर टाळी वाजवायची नाही, तुमच्यावर कुठलीही जबरदस्ती नाही. मागू पहिलं वचन बसलेल्या सगळ्या सासूबाईंकडे, आजपासून मी माझ्या सुनेला माझ्या मुलीचाच दर्जा देईन. माग काय झालं, जीसीपी आला का? आपापलं भविष्य बिना पंचांगाचं बघून घ्या. दुसरं वचन बसलेल्या सगळ्या सुनबाईंकडून, आजपासून मी माझ्या सासऱ्यांना माझ्या आई वडिलांचा दर्जा देईन. टाळ्या कमी पडल्या. तिसरं वचन, आजपासून मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या भावाच्या, मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या बहिणीच्या नात्यात मिठाचा खडा बनणार नाही. चौथं वचन, आजपासून आमच्या घरातील भांड्याचा आणि भांडणाचा आवाज घराच्या बाहेर येणार नाही. भांडी फुटली तुमच्या घरातली. आणि शेवटचं 5वं वचन, आजपासून शिवजयंतीच्या निमित्ताने मी शपथ घेते, मी माझ्या नवऱ्याला टाकून बोलणार नाही. पाच वचनं आता पुरुष मंडळी तुमच्याकडून. आपलं कीर्तनच असे, दूध का दूध पाणी का. पहिलं वचन, बायकोनं कितीही कान भरले तरी मरेपर्यंत मी माझ्या आई वडिलांना कधीच अंतर देणार नाही. यास टाळी असे म्हणतात. दुसरं वचन, माझ्या भावाच्या आणि माझ्या जमिनीवरून वाद असेल, आमचे भले कोर्टात केस चालू असतील, आमचे 7/12 2 झाले असतील, पण शिवजयंतीच्या निमित्तानं आज शपथ घेतो, भले आमची घरं 2 शेगड्या 2 झाल्यात, पण आजपासून आम्ही मनानं कधी दूर होणार नाही.
बास महाराज, आजचं कीर्तन सफल आहे. तिसरं वचन, मी एकल्ली बोलणारा माणूस नाही. जशी माझी अपेक्षा आहे माझ्या बायकोनं माझ्या आईवडिलांना तिच्या आईवडिलांचा दर्जा द्यावा, त्याप्रमाणे उद्या माझ्या सासू-सासऱ्यांवर वेळ आली तर मीही मुलाची भूमिका बजावेल. देवासारखी मिळाली तुम्हाला. चौथं वचन, आजपासून गावातल्या कोणत्याच चांगल्या कामात मी राजकारण आणणार नाही. आणि शेवटचं पाचवं वचन, इथून पुढे शिवजयंती समितीचे जेवढे कार्यकर्ते आहे त्यांच्या पाठीमागे आम्ही खऱ्या अर्थानं भक्कमपणे आहोत. खऱ्या अर्थानं एवढी वचनं जर आमच्याकडून पाळली गेली तर शिवजयंती खऱ्या अर्थानं जी साजरी होईल स्वराज्य अवतरल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावरती अर्पण करत असताना, कारण 11चा सुमार झालाय आणि उद्या मला तेलंगणा आहे, त्यामुळे खऱ्या अर्थानं वेळेचं थोडंसं गणित या ठिकाणी पाळावं लागेल. पण एकदा आवाज मला मात्र तुमचा पाहायचा आहे, जो आवाज खऱ्या अर्थानं असा निघू द्या जो स्वर्गाच्या मातीपर्यंत रम्माण झाला पाहिजे, नव्हे तर माझ्या राजाच्या अंतकरणापर्यंत पोहोचला पाहिजे. क्षत्रिय कुलवता